न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। घरात नाही जाणार मला हवालदार म्हणा, ही यांची भूमिका आहे। मी हैदराबादला पोहोचले कसे, पोलीस प्रशासनाने याचा शोध घ्यावा आणि त्यांना मदत करणाऱ्यांना या प्रकरणामध्ये आरोपी करावा, ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे। आरोपी करा त्याचा, त्यांचे ठुमणे ठासून काढा, शांती काढून टाका सगळी। अरे आमचं पोरग गेलाय, ज्या घरातलं पोरग जातं त्या आईला त्याचं दुःख माहीत असतं, वडिलाला दुःख माहीत असतं, बायकोला दुःख माहीत असतं, भावाला नातेवाईकांना दुःख माहीत असतं। अरे आज आमचा सगळा हिंदू समाज रस्त्यावरती आलाय, तो काही उगाच तिथं आला नाही। त्याच्या मनाला कुठंतरी कळ लागली आहे, त्याच्या हृदयामध्ये वेदना झाले, म्हणून ही सगळी तरणी बांड पोरं आज रस्त्यावरती आलेले आहेत। काय चाललंय तुमचा? पोलीस प्रशासन सांगतं की बाबा हे ह्याच लोकांनी केलाय। संग्राम भैयांनी जी भूमिका मांडली आहे तीच भूमिका माझी आहे। याचा मुख्य सूत्रधार कोण आहे तो आमच्या सगळ्यांच्या समोर आला पाहिजे। त्यांना पैसे कोण पुरवताय? लव जिहादमध्ये पैसे कोण पुरवताय? सरकारी जागेमध्ये अतिक्रमण कोण करताय? अरे ती कोटलाची झोपडपट्टी सरकारी जागेमध्ये डिफेन्सची जागा आहे, कलेक्टर अहिल्यानगर, एसपी अहिल्यानगर, हे सगळ्या अधिकाऱ्यांनी त्या झोपडपट्टीवरती बुलडोजर फिरवावा, ही आमची सरकारची मालमत्ता आहे, आमची जबाबदारी आहे सगळ्यांची। सरकारी मालमत्तेवरती जर अतिक्रमण झालं असेल तर त्याचं संरक्षण करणं लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, त्याचं संरक्षण करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे, त्याचं संरक्षण करणं आपल्या सगळ्या जनतेची जबाबदारी आहे। सरकारी जागेमध्ये राहता, सरकारी जागेमध्ये घरं बांधता, सरकारी जागेमध्ये इमारती बांधता आणि भारताच्या विरोधातल्या घोषणा देता, लाजा वाटत नाही तुम्हाला? अरे आम्ही मुसलमानांच्या विरोधामध्ये नाही आहे, पण कुठल्या मुसलमानाच्या? एपीजे अब्दुल कलाम सारख्या देशभक्तांचा सन्मान करणारा हा भारत आहे, या देशाच्या सर्वोच्च खुर्चीवरती बसवणारा हा भारत आहे। एपीजे अब्दुल कलामांचा आम्ही आदर करतो। अरे पण तुम्ही इथं राहून इथलं खाऊन या देशाच्या विरोधामध्ये षडयंत्र करता, हिंदू धर्माच्या विरोधामध्ये षडयंत्र करता। एटीएस जेव्हा जेव्हा छापे या महाराष्ट्रात आणि भारतात टाकतं तेव्हा जिहादी गल्लीमध्येच पोरं सापडतात। तुमच्या इथले 2 लॅपटॉप सापडले एटीएसला। का रे भाडव्यानो, तुम्ही इथं राहून देशाच्या विरोधामध्ये कामं कारस्थानं करता आणि मग परत सांगता मी हिंदू मुसलमान करतोय। काय धीरज परदेशीने तुमचं घर जाळलं होतं? काय केलं होतं त्याला? तुम्ही त्याचा जीव घेतला। ते बिचारा सरकारी नोकरी करणारा कंत्राटी कामगार, कंत्राटी कामगाराला पगार किती असतो? त्याच्यावरती तो घर चालवतोय, त्यातून पैसे वाचवून इकडे हिंदू धर्माचं काम करतो आणि सामाजिक भूमिकेमध्ये तो अग्रेसर असतो। अशा पोराचा तुम्ही जीव घेताय आणि त्यामुळं ज्या हरामखोराने हे कृत्य केलाय त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे। तुम्ही आपले सगळे मित्र आहेत, सगळे कुटुंबाची चर्चा करून तुम्ही उद्या सरकारी वकील कोण पाहिजे हे तुम्ही सांगा। आम्ही 3 आमदार माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटतो आणि तुम्ही सांगा तो सरकारी वकील देवाभाऊंच्या माध्यमातून नेमणूक करून उद्याच आम्ही मागणी करतो आणि त्याला तिथं त्याच्या सजेपर्यंत जाण्यासाठी आपण सगळे मदत करू। सरकार सरकारचं काम करेल, पोलीस प्रशासन पोलिसांचं काम। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।